नमस्कार मित्रांनो, वारकरी संप्रदायातील महान संत एकनाथ महाराज यांनी विठ्ठलाला केवळ देव मानले नाही, तर त्याला आपल्या हक्काचा आईबाप मानले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या एका हृदयस्पर्शी अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत। कृपाळू हा पंढरीनाथ, माझ्या वडिलांचे दैवत। पांडुरंग आपल्या कुटुंबाचा एक घटक कसा आहे हे सांगणारा हा अभंग आज आपण सविस्तर समजून घेऊया। महाराजांच्या ओळींचा गाभा सायुज्य भक्ती आणि वंशपरंपरागत श्रद्धा यावर आधारित आहे। पंढरीचा विठ्ठल हा केवळ न्यायाधीशाप्रमाणे कर्म बघणारा देव नाही, तर तो अफाट कृपा करणारा दयाळू पिता आहे। जसा एखादा बाप आपल्या मुलाच्या चुका पोटात घालून त्याला प्रेमाने जवळ घेतो, तसाच विठ्ठल आपल्या भक्तांवर मायेचा वर्षाव करतो। त्याच्याकडे मागण्यापेक्षा तो देतोच जास्त, म्हणून तो कृपाळू आहे। हे दैवत माझ्यासाठी नवीन नाही, पिढ्यानपिढ्या माझ्या वाडवडिलांनी ज्याची पूजा केली, ज्याच्यावर विश्वास ठेवला, तोच हा विठ्ठल आहे। इथे एकनाथ महाराज वारसाहक्काने मिळालेल्या भक्तीबद्दल बोलत आहेत। जेव्हा एखादी गोष्ट आपल्या पूर्वजांकडून येते, तेव्हा त्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ असतो। विठ्ठल हा त्यांच्या घराण्याचा कुलस्वामी आणि आधारस्तंभ आहे। जसे लहान मूल गर्दीत हरवले की घाबरते, पण वडिलांचा हात हातात असला की त्याला जगाची भीती वाटत नाही, तसाच हा विठ्ठल भक्ताचा हात धरून उभा आहे। जसे आपल्याला आपल्या वडिलांकडून शेती किंवा संपत्ती वारशाने मिळते, तसेच महाराजांना विठ्ठल भक्तीचा ठेवा मिळाला आहे। हा असा ठेवा आहे जो खर्च केला तरी संपत नाही। विठ्ठल स्वतः पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीवर प्रसन्न होऊन विटेवर उभा राहिला, त्यामुळे जो आई वडिलांची सेवा करतो त्याच्यासाठी विठ्ठल कृपाळू होतोच। तर मित्रांनो, एकनाथ महाराजांना सांगायचे आहे की देव हा आकाशात नसून तो आपल्या घराण्यातील मोठ्या माणसासारखा आपल्या पाठीशी उभा आहे। हा अभंग आपल्याला आपल्या मुळांशी आणि श्रद्धेशी जोडतो। तुम्हाला हा भावार्थ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका। या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल। धन्यवाद। रामकृष्ण हरी।